तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टॉक इन्स्टिट्यूट. तर आज आपण निफ्टी 50चा जो चार्ट आहे त्याचा आपण डेली टाइम फ्रेमवर चार्ट ॲनालिसिस करणार आहोत. तर चार्ट काय सांगतोय आपण, तर चला बघूयात. तर इथे जर बघितलं आपण मार्केटने कशी मुवमेंट घेतली तर तुम्ही बघू शकता. इथनं मार्केट इथं खाली आलं आणि यानंतर इथं वर गेलं आणि त्यानंतर इथं आता डाऊन साईडला एक जाताना दिसतंय. पण यामध्ये मला एक बुलिश फ्लॅग पॅटर्न दिसतोय, तर तो मी इथे मार्क करून दाखवतो तुम्हाला. जर आपण जर बघितलं असं, तर मी इथनं जर ही ट्रेन लाईन इथं अशी ड्रॉ केली आणि त्यानंतर पॅरलल चॅनल असं जर बनवलं तर तुम्ही बघू शकता इथे एक फ्लॅग पॅटर्न झालेला आहे, त्याचा ब्रेकआउट देखील झालेला दिसत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये इथे याचा ब्रेकआउट झालेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण दुसरी जी कॅन्डल आहे ती आता वर जाऊन परत रिटेस्टला खाली आलेली आहे. आता रिटेस्ट झाल्यानंतर या कॅन्डलचा जर हाय तुटला आणि मार्केट इथनं देखील वर गेलं तर मार्केटचं वर जाण्याची शक्यता भरपूर आहे. पण या कॅन्डलचा हाय आणि त्यानंतर नेक्स्ट टार्गेट हे 24,480चं राहील. तर हा आहे बुलिश फ्लॅग पॅटर्न. तर याचा जर फ्लॅग आणि पोल जर बघितला आपण इथनं तुम्ही बघू शकता पोल देखील खूप मोठा आहे. इथे तुम्हाला ध्यानात आलं असेल की मी काय सांगतोय. इथे बुलिश फ्लॅग पॅटर्न झालेला आहे आणि बुलिश फ्लॅग पॅटर्नचा देखील इथे ब्रेकआउट झालेला आहे. त्यानंतर मार्केट आता इथे रिटेस्टला आलेलं आहे. यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट देखील बघायला भेटू शकते. जर काही न्यूज आली नाही तर, म्हणजे निगेटिव्ह न्यूज जर एखादी आली नाही तर मार्केटमध्ये चांगलीच आपल्याला एक अपसाईड मुवमेंट बघायला भेटू शकते. तर कसं वाटलं तुम्हाला निफ्टी 50चं डेली टाइम फ्रेमवर केलेलं आपलं चार्ट ॲनालिसिस? नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला, सोबतच बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट भेटत राहतील. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटत पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.